सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक यशाचा गौरव, वाईच्या विकासाचा वारू उधळणार. भारतीय जनता पार्टीच्या जाहीर सत्कार सभेसाठी अलोट गर्दीने केला विक्रम. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी, आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. जनतेचा कौल, कार्यकर्त्यांची मेहनत आणि शाश्वत विकासाची दिशा या त्रिसूत्रीच्या बळावर भारतीय जनता पार्टीने वाई विधानसभा मतदारसंघात प्रथमच मोठा विजय मिळवून दिला. सातारा जिल्ह्यात वाई शहराने भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या विजयाचा श्री गणेशा केला. वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मोठ्या मतदारसंघात नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व जे यश मिळाले त्या प्रित्यर्थ नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी रविवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी केले होते. नगराध्यक्षांचे व्यवस्थापन, पोलिसांचा चोख बंदोबस्त व वाईकरांचा उत्साह हे या सत्कार सभेचे वैशिष्ट्य होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या अलोट गर्दीसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. एकंदरीत भारतीय जनता पार्टी वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघासाठी हा दिवस संस्मरणीय रविवार ठरला. नगरपालिकेला उमेदवार घेतला तो आपलाच, जिल्हा परिषदेला उमेदवार घेतला तो पण आमचाच, एका गटात घेतला ठीक आहे, दुसऱ्या गटात घेतला तो पण आमचाच. केवढी मोठी प्रचंड ताकदीची फळी बघा तिकडं आहे. त्यामुळं अनिल सारखा चांगला कार्यकर्ता सक्षम होतोय, मोठा होतोय, तेव्हा तातडीनं त्याचं पंख छटायचा कार्यक्रम आखला. पण ताकदीनं आम्ही सगळेजण अनिलरावांच्या पाठीशी उभं राहिलो. अनिलचंही खूप चांगलं संघटन होतं. दादांनी लक्ष घातलं, आम्ही सगळ्यांनी घातलं, शशिराव दादांनी घातलं, सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलो. आणि वाई शहराचा मूड मी सातत्यानं सांगत आलो. मला बाकी काय कळत नाही, पण जनमानसातला माणसाचे चेहरे वाचल्यावर माणसाचं मन कळतं. आणि म्हणून मी सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा की वाई शहर काय मागते, वाई शहर बदल मागते. आणि अनेकांनी त्यावेळी चेष्टा केली. माझं भाषण झाल्यावर सुद्धा पलीकडे सभा झाली, त्या सभेमध्ये काय बोलले. पण मी आज वाईकरांचे खास करून आभार मानायला आलोय. वाईकरांनो, आपल्याला दंडवत घालून आपल्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला, तुम्ही आमच्या शब्दावर विश्वास टाकला, भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकला, अनिलवर विश्वास टाकला. आणि तो विश्वास टाकत असताना आम्ही वाई शहराला काही शब्द दिले. मी हे सांगायला आलोय आज या गणपतीच्या नगरीमध्ये की जो जो शब्द आम्ही दिला होता तो तो प्रत्येक शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आलो. मला माहिती आहे वाईमध्ये अनेक गोष्टीची चर्चा झाली, वाईला कशाची आवश्यकता याची चर्चा झाली. मगाशी बोलताना अनिल रावांनी आठवण करून दिली. मी सांगितलं नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि कृष्णामाई योजना आम्ही या कृष्णामाईसाठी मंजूर करू आणि कृष्णा नदीचा विकास करण्याची भूमिका आहे, घाटाचा विकास करण्याची आणि कृष्णेचा विकास करण्याची भूमिका आम्ही घेऊ. आणि दादा, आपण त्या योजनेमध्ये कृष्णेला घेतोय, आपण त्या योजनेमध्ये कृष्णाला घेतोय. आणि जो शब्द वाईकरांना दिलेला होता त्या शब्दाची पूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वाईतल्या युवकांना मी खास करून शब्द दिला होता. वाई काय मागते, क्रीडांगण मागते. ते क्रीडांगण देण्याचा संकल्प परवा अनिल आमचे आले आणि अनिल आल्यावर मला म्हटले आपण सीएमला बंद कर दे, हे बंद कर. आणि तुम्ही
त्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे वाई नगर परिषद, जिनं सभागृह लाईव्ह केलं. पारदर्शक कारभारासाठी आज तुम्ही बघा कित्येक लोक त्याच्यामध्ये 3, 5, 10 हजार लोक लाईव्ह सभागृह आमचं बघतायत. त्याच्यामध्ये आपण जे 100 दिवसाची आश्वासनं दिली होती त्याच्यामध्ये शाळांचं सक्षमीकरण होतं, मंडईचं अद्ययावतीकरण होतं, त्याच्यानंतर पर्यटन वाढे दृष्टीने एक लेझर शोचा विषय होता, त्याच्यानंतर ट्रॅफिक कंट्रोलसाठीचे काय महत्त्वाचे विषय होते. हे सगळे विषय पुढच्या 15-3 आठवड्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ह्याच्या वर्क ऑर्डर होतील, टेंडर होतील. हा 100 दिवसाच्या शब्दाला थोडंसं आर्थिक आढावा घ्यायला लेट झालं, परंतु वाईकर नागरिकांनी त्याची काळजी करायची गरज नाही. आता पण असं म्हणलं जातंय की बघा, आपल्याला टीका टिप्पणी हा माझा स्वभाव नाही. असं म्हणायचं कसा निधी येतोय बघू, कसा विकास होतोय बघू, कसं हे होतंय बघू, कसं ते होतंय बघू. अहो एवढी मोठी माणसं इथं बसल्यात, आता अजून पण कसं येतंय हायच. मला सांगा, मी पुन्हा एकदा सांगतो की वाई नगरीचा नगराध्यक्ष इतका भाग्यवान आहे की भाऊंच्या आणि शिवेंद्र बाबांच्या अधिवेशन काळामध्ये त्या दोन्ही मंत्री महोदयांनी मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या ठिकाणी घेऊन गेले. तिथं जी काय निवेदनं केली होती 7 ते 8 वाई शहराच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये शहराची हद्दवाढ होती, पाणी भुयारी गटर योजना होती, नदी संवर्धन होतं, त्याच्यानंतर फ्रूट व्हेजिटेबल मार्केटचा विषय होता, त्याच्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने काय विषय होते. ह्या सगळ्या पत्रांवर म्हणजे भाऊंना मी थोडंसं ऐकलं त्यातलं की मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की शिवेंद्रबाबांच्या आणि भाऊंच्या साक्षीनं की वाईचं काय ठेवू नका शिल्लक, वाईचं सगळं काम करा. भाऊ बरोबर की वाईचं काही ठेवू नका. म्हणजे बघा, आपली वाई महाराष्ट्रभर गेली आणि नेण्यामध्ये आदरणीय जयभाऊ शिवेंद्रबाबांचा खूप मोठा हात आहे. त्याला हे लावली आदरणीय दादा असतील समजा. याच्यानंतर वाईचं जो काही निर्णय झाला, वाई शुभशकुनी आपली गणपतीची वाई, लक्षात घ्या. कधी इतिहासामध्ये 11 नगरसेवक आणि मी एवढं मोठं अभूतपूर्व यश हे वाईकर जनतेने दिलेलं. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ कुठंतरी समोरची मंडळी कमी पडतायत, कुठंतरी नेते मंडळींच्या हातनं वाईचा विकास रखडलाय. मागील कित्येक वर्ष तो होत नाही. असाच मेसेज जातो ना. मी 2200 मताने एक सामान्य कार्यकर्ता, माझ्या घरात राजकारण नाही, मागच्या पिढ्यात कोण नाही, पुढच्या पिढीत काय येईल का माहिती नाही. 2 पत्र्याच्या खोल्यांचा तिथनं जो राहण्याचा प्रवास तो आजपर्यंतचा प्रवास आहे. नेते सन्माननीय मदनदादा भोसले, जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा, 12 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि 12 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड झाली. पण ज्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक 7 समुद्राच्या पार गाजली, त्याही ठिकाणी या निवडणुकीची चर्चा झाली. ती आमची सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या आमच्या प्रियाताई शिंदे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भीमगर्जना करण्यात आली की आम्ही 12-0 करू, 12-0 करून या तालुक्यामध्ये निवडणूक जिंकू. झालं 12-0? झालं का? या वाई तालुक्याने 3 पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून दिले, 2 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे निवडून दिले. तुम्ही ज्यावेळी 12-0ची घोषणा केली त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की मतदारांचा कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. मतदाराचा कल त्यांच्या बाजूने नव्हता. म्हणून गेली 20 वर्ष 25 वर्ष ज्यांच्याबरोबर तुम्ही संघर्ष केला, ज्यांची सावली तुम्हाला पसंत नव्हती, ज्यांचं नाव देखील तुम्हाला ऐकायला आवडत नव्हतं, अशा लोकांना तुम्हाला सोबत घ्यावं लागलं. असं तुम्ही 12-0 करणार होता?
तुम्हाला 12-0च करायचं होतं, निष्ठावंतांना घेऊन करायचं. अरे ज्यांच्या तोंडाकडे तुम्ही बघत नव्हता त्यांचा प्रचार तुम्हाला करावा लागला. इतकी नामुष्की या वाई तालुक्यातील जनतेने तुमच्यावर आणली. खूप छोटा आहे मी, खूप छोटा कार्यकर्ता आहे भाऊ. खरं तरी बोलतोय लहान तोंडी मोठा घास होईल, परंतु कार्यकर्त्यांना ताकद आजमावण्यासाठी व परिवर्तनासाठी एक वेळ आम्हाला संधी द्या भाऊ. मी लय मोठं बोलणार नाही, मी कृती करणारा कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे. या निमित्तानं याला संमती आहे का आपल्या सर्वांची? पुन्हा एकदा हात वर करा. ताकदीनं लढायचंय, आपला निरोप भाऊ कळवणार आहे, लक्षात ठेवा. तर अशी विनंती आम्ही या निमित्तानं आपल्याला करतोय. एकदा आम्हाला आमची क्षमता की सोनगिरवाडीतलं भाऊ 1500 मताचं आमचं गाव आहे, 1000 उंबरठा, हजार उंबरठ्यामध्ये मंत्री यांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालंय. पंचायत समिती सभापती तात्या असताना किंवा घरटी त्यांचे संबंध आहेत त्या ठिकाणी. घरटी